सरपंचावर जीवघेणा हल्ला, आरोपी अद्याप फरार आणि संतप्त ग्रामस्थ थेट राष्ट्रीय महामार्गावर उतरले. बीड जिल्ह्यातील नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी राक्षसभुवन फाटा येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अवैध वाळू उपशाबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सरपंचांवर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि अवैध वाळू उपशाविरोधात प्रभावी कारवाई करावी या मागण्यांसाठी नागझरी, आगर नांदूर, खामगाव, सावळेश्वर, गंगावाडी, माळस पिंपळगाव आणि राक्षसभुवन परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. या रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान प्रशासनाला निवेदन सादर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या प्रकरणात पुढे काय कारवाई होते आणि ग्रामस्थांच्या मागण्यांवर प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी मदन भुसारे.